बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण इथे RRB ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट याबद्दलच्या ज्या जागा निघाल्या होत्या 18,799 जागांसाठी भरती झाली होती. तर त्याबद्दल त्याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे याबद्दलची माहिती आपण इथे बघणार आहे. तर इथे बघूया आपण. RRB टेक्निशियन पदाच्या 9,000 जागा होत्या आणि टोटल 18,799 जागा होत्या. पदाचं नाव होतं असिस्टंट लोको पायलट ALP. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण ITI आणि इथे ट्रेड्स दिलेले आहे. ते सगळे या ठिकाणी मागितले होते. 18 ते 30 वर्षे वय होतं. फीसुद्धा इथे दिलेली आहे 500 आणि 250. EBC महिला SC ST साठी 250 आहे, OBC साठी 500 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024. म्हणजे ज्या लोकांनी हा फॉर्म भरलेला आहे फेब्रुवारी महिन्यात 2024 त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की याची रिझल्ट केव्हा लागणार आहे. बघा, CBT 1 जी झाली होती ते जून ऑगस्ट इथे दिलेला आहे, परंतु ती 2 महिने लेट नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या मध्ये ती CBT 1 झाली होती. CBT 2 ही सप्टेंबर दिलेला आहे, ही सुद्धा 2 ते 3 महिने लेट होणार आहे. तर बघा, त्याची अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज सर्व डिटेल्स इथे दिलेला आहे. तर आपण इथे जर चेक केलं वेबसाईटवर, बघा RRB ALP रिझल्ट 2025 CBT 1. तर याबद्दलची माहिती इथे सविस्तर येते. बघा, CBT 1 एक्झाम डेट होती 25 ते 29 नोव्हेंबर 2024 आणि जो रिझल्ट आहे तो तुम्ही इथे बघू शकता. RRB ALP CBT 1 रिझल्ट 2025 नॉट अनाउन्स्ड आहे, म्हणजे अजूनही निकाल त्याचा लागलेला नाही आहे. तर बघा, लवकरात लवकरच त्याचा निकालसुद्धा लागून जाईल. तर कंटिन्युअसली तुम्ही ऑनलाईनला चेक करत राहा. माझी नोकरी या वेबसाईटवर चेक करत राहा, तर तुम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा पाहायला मिळून जाईल. तर या पद्धतीचं आहे. आणि जर त्याचा रिझल्ट लागला तर नक्कीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण तिथे देणार आहोत. तर सध्या कोणत्या जागा निघालेल्या आहे ते सुद्धा आपण माहिती इथे बघणार आहे. बघा, माझी नोकरीची वेबसाईट आपण इथे चेक केलेली आहे. तर इथे जर तुम्हाला रेल्वेच्या जागा बघायच्या असतील तर इथे तुम्ही सर्चमध्ये RRB असं सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर सर्चमध्ये RRB टाकल्यानंतर बघा इथे जागा निघालेल्या आहे. RRB मिनिस्ट्रियल भरती 2025 भारतीय रेल्वेत 1036 जागा निघालेल्या आहे. 16 फेब्रुवारी त्याची लास्ट डेट आहे. आणि RRB ग्रुप D भरती 2025 भारतीय रेल्वेत ग्रुप D पदाच्या 32,438 जागा निघालेल्या आहे. यावर क्लिक करून तुम्ही याचं डिटेलसुद्धा बघू शकता. आपण यावर व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तर बघा, ग्रुप Dच्या 32,000 जागा निघालेल्या आहे. तर लास्ट डेट जी आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे. 23 जानेवारी 2024चा इथे लास्ट अपडेट दिलेला आहे. तर लास्ट डेट ही 22 फेब्रुवारी आहे. 22 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. 32,438 जागा या ठिकाणी निघालेल्या आहे. असिस्टंट पॉइंट्समॅन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर या पदाच्या जागा त्या आहेत. 10वी उत्तीर्ण पाहिजे, ITI झालेला पाहिजे आहे. वयाची अट आहे 18 ते 36 वर्ष आणि सूटसुद्धा दिलेली आहे. SC ST साठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष आहे. फी जी आहे हे OBC साठी 500 रुपये आहे आणि SC ST साठी 250 रुपये आहे. लास्ट डेट मी तुम्हाला 22 फेब्रुवारी सांगितलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज अप्लाय ऑनलाईन या बटनवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म इथून भरू शकता. बघा, या ठिकाणी वेबसाईट कोणती दिलेली आहे, RRBapply.government.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर माझी नोकरीवर जाऊन डायरेक्टली तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकता. आणि इथे अप्लायमध्ये क्रिएट ॲन अकाउंट हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं फुल नेम इथे टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जेंडर टाकायचं आहे, तुमचं फादरचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. ईमेल ॲड्रेस तुम्हाला पाहिजे आहे, तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ईमेल ॲड्रेस. जर नसेल तर ईमेल ID आहे नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही बनवून टाका. मोबाईल नंबर पाहिजे आहे तुमच्याकडे.
त्यानंतर आधार कार्ड नंबर सुद्धा पाहिजे आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही घेऊन विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन सावरगाव येथे संपर्क करू शकता किंवा ऑनलाईन जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा हा फॉर्म भरू शकता. तर रेल्वेबद्दलची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण आपल्या या चॅनलवर देत असतो. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. खाली बघा, खाली डाऊन साईडला तुम्हाला सबस्क्राईबचे बटन दिसत असेल, तिथे क्लिक करा आणि त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्याला ऑल नोटिफिकेशन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा तुमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.